श्री स्वामी समर्थ. सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे पारायणाचा दुसरा दिवस आणि गणेश याग होता, त्यामुळं मी लवकर उठले होते. केंद्रात जायचं होतं. 4 वाजले होते. 4 वाजता माझी देवपूजा सगळी काही झाली होती. आंघोळ वगैरे 3 वाजता झाली होती. 1 तास लागतो देवपूजा करायला, कारण सगळी देवपूजा करायची आणि देवांना फुलं कसं मूर्ती उचलायची नसते दत्तप्रभूंची, स्वामी समर्थ महाराजांची, पण फुलं काढून घ्यायचे आणि फुलं व्हायचे असतात, अष्टगंध व्हायचं असतं, सगळं काही करायचं असतं. फक्त देव उचलायचे नसतात, मूर्ती वगैरे हलवायची नसते. म्हणून सगळी काही देवपूजा करून घेतली आणि 3 वाजता आंघोळ झाल्यामुळं तेवढ्या लवकर मी उंबऱ्याची पूजा केली नाही, कारण बाहेर यायला मला भीती वाटत होती. तर गलांड्याला फुलं खूप छान असे लागले होते. घरात देवाला फुलं वाहिले होते, थोडे होते ते घरात देवाला वाहिले आणि जे काही गलांड्याची फुलं होते ते तुळशीला पाणी घातलं, तुळशीची पूजा करून घेतली, तुळशीला फुलं अर्पण केले आणि त्यानंतर उंबऱ्याची पूजा करून घेतली. तर उंबऱ्यावर बघा रांगोळ काढली नाही आणि हळदीचं लेपनसुद्धा केलं नाही, कारण रांगोळ माझी देवघराच्या खाली राहिली होती, ती काढता येत नव्हती. म्हणून म्हणलं हळदी कुंकू लावून आणि फुलानंच उंबऱ्यावर आज पूजा करून घ्यायची. तर पूजा करून घेतली आणि त्यानंतर परत पुन्हा मी वाचायला बसले, कारण 4 वाजता 4:15ला वाचायला बसले, कारण उंबऱ्याची पूजा करायला, तुळशीची पूजा करायला मला 15 मिनिट लागले. 4:15ला वाचायला बसले. 4:15 वाजल्यापासून माझं वाचन हे 7:30 वाजता झालं, कारण दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी 12 अध्याय असतात. मग वेळ भरपूर लागतो आणि मी मला वेळ लागतो वाचायला, कारण मी फास्ट वाचत नाही. जास्त वेळेस माझं गुरुचरित्र पारायण झालेलं नाही, कमसे कम 5-7 वेळेस झाले आणि तेवढं फास्ट मला वाचता येत नाही, एकदम दमाने मी वाचते. तर कुंचम सेवा वगैरे सगळी झाली, माता लक्ष्मीची आरती करून घेतली आणि गुरुचरित्रसुद्धा वाचून झालं. तर माझं 7:30 वाजले होते. 7:30 वाजता मी सगळी काही आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर परत पुन्हा बघा मी गणेश याग असल्यामुळं गणेश यागासाठी मला मोदक करायचे होते. तर खोबरं आणि गूळ मिक्सरमधून काढून घेतलं आणि गुळ खोबऱ्या करून घेतलं मोदकासाठी आणि त्यानंतर परत पुन्हा चहा पिला आणि मोदक करून घेतले. बाकीचा स्वयंपाक आवरून घेतला आणि देवालासुद्धा मोदकच दाखवले आणि त्यानंतर परत पुन्हा केंद्रात जाण्यासाठी मोदक घेतले आणि केंद्रात आले. बघा तर हवनाची तयारी चालू होती. केंद्रामध्ये भरपूर अशा बायका केंद्रात पारायणासाठी बसल्या होत्या, कारण याच्या अगोदर मी केलेलं होतं. म्हणून म्हणलं ज्या नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी जागा भेटते म्हणून मी घरीच पारायण केलं. तर इतकी गर्दी होती की जेंट्स तेवढेच होते आणि लेडीज तेवढ्याच होत्या. केंद्रात पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती, इतक्या लेडीज गुरुचरित्र पारायणाला बसल्या होत्या. बघा गर्दी तर भरपूर होती महाराजांच्या दर्शनासाठी, कारण महाराजांची दत्तप्रभूंची तेवढी प्रचितीच येते आणि सेवा केलेलं कधीच सेवा व्यर्थ जात नाही. बघा तुम्ही बघू शकता किती बायका आहेत गुरुचरित्र पारायणाला बसलेल्या आहेत, कारण सामुदायिक सेवेचं फळ हे खूप पटीनं भेटतं. कारण आपण घरी केल्यानंतर 100 पटीनं भेटलं असेल, तर आपल्याला केंद्रात गुरुचरित्र केल्यानंतर 1000 पटीनं त्याचं फळ भेटत असतं. म्हणून सामुदायिक सेवेला खूप महत्त्व आहे. तर केंद्रात गणेश याग केला, थोडीशी सेवा जे काय होती ती केली आणि त्यानंतर मग परत पुन्हा घरी आलो आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे करून थोडासा आराम केला. तिथली गर्दी बघा किती आहे गर्दी, किती तर बायका आहेत, एकदम चिटकून बायका बसलेल्या आहेत. आणि बघा संध्याकाळी परत पुन्हा यागाला बघा रुचकीची फुलं लागतात, तांदळाच्या लाह्या लागतात आणि मोदक आणि लाल जास्वंदीचं फूल लागतं आणि गणेश यागाला एवढं सामान लागतं आणि याग केला जातो. तर आपलं मनोबल वाढण्यासाठी मुलांचं यासाठी गणेश याग केला जातो. मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी बघा केला जातो गणेश याग. तर गणेश याग करून आल्यानंतर मी परत पुन्हा थोडीशी भगर खाल्ली आणि त्यानंतर परत पुन्हा वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडून घेतली. मिस्टरांनी आरती वगैरे केली, कारण पोथी त्यांनीच वाचली होती कहाणी आणि मी स्वयंपाक केला होता. तर परत पुन्हा संध्याकाळी आरती झाल्यानंतर सगळ्यांनी बसून जेवण केलं आणि असा गेला माझा दिवस. व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.